नमस्ते सर, मिलिंद जाधव TV10. मिलिंद जाधव TV10. तुम्ही सर MSCBचे आहात का? ड्रेस आणि आय कार्ड चेक करतोय फक्त मी नागरिकांतर्फे. नाही, आय कार्ड घालायचं असतं असं ते सांगितलेलं आहे. आपलं काय नाव सर? अभिषेक. ठीक आहे. तुम्ही साहेब आहात का? काय तुमची पोस्ट? आउटसोर्स आहे. आउट तरी तुम्हाला आय कार्ड असणारच. हां, मग ते आय कार्ड आणि ड्रेस फक्त घालावे अशी अपेक्षा आहे. मी माझ्याकडे तुम आ गए कैमरे में, सबको बताते हुए. गुड, अच्छी बात है. युगा सर. सर, पहिली गोष्ट म्हणजे सर दुर्दैवानं आपलं स्टाफ सगळ्यात पूर्ण आहे ना, काही नियम पाळत नाहीत, खूपच नियम पाळत नाहीत. आणि म्हणजे आता मी असं म्हणायला हे झालं की कुणीच कामच करत नाही, आय कार्ड घालत नाही आहे सर. आणि आता सुद्धा म्हणजे ते म्हणजे सिक्युरिटीवाला त्यासाठी आहे, तो लगेच तो कॅमेऱ्यामध्ये आला आहे, लगेच पटकन जाऊन त्यानं सगळ्यांना सावध करायचा प्रयत्न केला. हे चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि मग त्याचं ते काम नाही आहे. त्याचं उलटं काम असं आहे की सगळ्यांनी आय कार्ड घातलेलं आहे वगैरे हे बघावं. मी आलो आहे ह्या मुद्द्यासाठी की सर गणेश चतुर्थीच्या एक दिवस अगोदर 3ला रात्री जी लाईट गेली ती सकाळी साधारणतः 9, 9:30, 10 वाजता ती रिस्टोर झाली. तर याचं कुठे काय रेकॉर्ड असतं का? म्हणजे ह्याचं काय किती वाजता गेली, का गेली, आणि एवढ्या वेळ गेल्यानंतर जर नागरिक सर्व्हिस म्हणजे त्या नागरिकांना सर्व्हिस मिळते आणि ती ॲब्रप्ट झाली तर त्यांचा हक्क आहे का नाही की त्यांना कळणे. मनसे तुमच्याकडे येऊन गेलेली आहे, माझ्याकडे सुद्धा त्यांनी ते पत्रवित्र सगळं पाठवलेलं आहे, अगदी तुम्हाला देताना निवेदन वगैरे. अर्थात कसं माहिती का, पक्षांचं कसं आहे त्यांचा ती भूमिका असते, पण ते सुद्धा महत्त्वाचे एक नागरिकाचे प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत. तर याच्यावर महानगरपालिका आणि तुम्ही आमच्यासमोर आम्हाला तुम्ही हेड आहात, तुम्ही ते तुमच्या वरपर्यंत पोहोचवता का की हे असं असं चालू आहे, जो गलत आहे. तर माझी म्हणजे सर माझी एरिया मी सांगू का तुम्हाला, गजानन महाराज मंदिर, बेडेकर गणपती, MIT कॉलेज, तो सगळा. हां, आणि गंमत अशी आहे की कुठली तरी एकच लाईन गेली होती. हां, आणि माझ्या समोरच्या घराच्या समोरचाच ते बॉक्स आहे ना, तिकडचे तुमचे जे काम करतात ते मला बऱ्यापैकी ओळखतात सर. तर तो आहे. तुम्ही एकदा सर घरी आलात ना सर? हां नाही, म्हणजे आमचं घर एकदा बघितल्यानंतर आहे ना, म्हणजे तुमचे PRO सुद्धा जे आहेत तर हा प्रश्न विचारला सर. मी म्हटलं हो साहेब तुम्हाला किती वेळा पत्ता सांगू, आणि तो विषय नाही आहे. म्हणजे मी तुमच्या निदर्शन आणून देतो याचा अर्थ फक्त इकडेच होतं असंही नाही आहे, असं बिलकुल नाही आहे सर. आम्हाला मी म्हणतो वर तर मी सांगितलं की आम्हाला काळेसाहेब आहे ना एक चांगले अधिकारी ह्यासाठी मिळाले की कमीत कमी ते अधिकारी असून सुद्धा ऐकतात लोकांचं, आमचं ऐकतात. त्यांची काही मजबुरी असेल ते मध्येच आहे, तुम्ही वरपर्यंत, पण सर तुम्ही आहे ना वरपर्यंत पोहोचवा असं माझं म्हणणं आहे. त्यांनी ते करावं. आता इथं CCTV 100% तो चालू नाही आहे. आणि मला इथं दिसतंय म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, हां, तर 7च CCTV आहेत का? आणि पॅसेज वगैरेपेक्षा ऑफिसमध्ये जास्त पाहिजे, अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये पाहिजेत. सर कामच करत नाही. सध्या तिथे आहे, केबिनमध्ये आहे, तिथे पॅसेजमध्ये सेफ्टी ठेवले आहेत आपण, एंट्रन्सला ठेवलेले आहेत, आणि आपण अजून वाढवणार आहे. आता हे काय झालं, लिमिट असते, खूप जुने CCTVचे आम्ही रिक्वायरमेंट दिलेली आहे, ती पण आता फुलफिल होऊन जाईल. काय गंमत आहे का, एक मित्र म्हणून मी सांगतो सर की सगळीकडे हेच उत्तर मिळतं. नाही, मी ना त्याचं परिपत्रक केलेलं आहे. मी तुम्हाला असं म्हणून तुम्ही आले म्हणून काहीतरी उत्तर द्यायचं नाही आहे, आम्ही त्यात ते कॅपॅसिटी पण वाढवायची. माझं म्हणणं काय, तुम्ही मला एक सांगू शकता, बरं ठीक आहे आपण तुमच्याबद्दल फक्त बोलूया, आणि क्रॉस एक्झामिनेशन वगैरे नाही. मी काय म्हणतो, नागरिकांना काही हक्क आहे का नाही असं त्यांचं म्हणणं आहे. माझी म्हणजे त्यांच्याबद्दल जे तळमळ आहे सर, इतके वैतागले ते करोनानंतर, त्यांच्याकडे पैसा नाही आहे सर, आणि ते इतक्या कष्टानं ते लाईट बिल सुद्धा भरतात.
आणि ते लाईट बिल भरताना त्यांना 2 दिवस उशीर झाला ना तर त्यांना इतकं ऐकावं लागतं सर, ऐकावं लागतं की असं कसं काय करता तुम्ही. मी माझी सुद्धा सांगतो बघ उदाहरण. तर ते ऐकावं लागल्यानंतर असं म्हणतो की ठीक आहे बाबा हे घ्या पैसे, आता तरी देणार का आम्हाला सर्व्हिस नीट, असं सगळ्या विभागाला म्हणतोय आम्ही, विशेष करून महानगरपालिकेवर. मला फक्त ह्याची हिस्ट्री सांगा सर, हे कधीपासून बंद आहे? साधारण एक मध्यंतरी ते खराब झालं होतं, निघालंय, तारीख नाही सांगते ना. अंदाजे साधारणतः 1 दिवस 2 दिवस 1 महिना, आता इथे तर 1 महिना 2 महिना सर लक्षात घ्या की नाही करून घेतो. 2 महिना बंद आहे. आता इथे एखादा नागरिक आला, त्यांनी तुम्हाला त्रास दिला, तुमचं हे केलं आणि मग तुमच्या नाईलाज असा होतो सर. माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता पोलिसांकडे मी देणार आहे. 353 त्याचा त्यांना तो कलम लागतो, त्याच्यामध्ये तो अधिकारी काय पुरावा देऊ शकत नाही. दोन्ही वाईट आहे. खरंच एखाद्या नागरिकानं सरकारी कामामध्ये अडथळा आणला तर तेही चुकीचं आहे, आणि जर त्याच्यावर खोटा गुन्हा झाला तर ते तर महा चुकीचं आहे. मी तर म्हणतो त्याला की ते पाप आहे. सर आतापर्यंत तुम्हाला 353 वापरावा लागला का? अशा अधिकाऱ्यांचं आम्ही आहे ना अभिनंदन करणार सर, आणि नाहीच होणार तुमच्यावर. कारण का तुम्ही काय माहिती आहे का, तिथपर्यंत वेळच जात नाही. नागरिक सर इथे आहे ना तुम्हाला कामात अडथळा आणण्यासाठी येतच नाही. आता मी का आलोय माहिती आहे का, समजा मी पत्रकार असू द्या, नागरिक तर आहेच. मी सांगितलं की इथे काम बंद झाले त्याचं काय, म्हणजे ह्याच्यामध्ये कामात अडथळा आहे का, कुठं काम व्हावं नीट, हा माझा मुद्दा आहे. तुम्हाला एक परिपत्रक सुद्धा देतो सर.